आज आपण बनवणार आहोत एकदम खास आणि हटके रव्याचे मऊसूत गुलाबजाम। हो, अगदी बिना माव्याचे, पण चव मात्र हॉटेलला लाजवेल अशी। सणासुदीचा गोडवा वाढवण्यासाठी ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा। गुलाबजाम इतके मऊ होतील की तोंडात घालता क्षणी विरघळतील। तर चला वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या गोड आणि खास रेसिपीला। एकदम नरम सॉफ्ट रव्याचे गुलाबजाम तयार करण्यासाठी प्रथम बनवूया गुलाबजामचा पाक। त्यासाठी तुम्ही ठेवा गॅसवर पॅन किंवा कढई। गॅसला करूया ऑन आणि फ्लेमला मीडियम। आता यात मी टाकत आहे 2 कप साखर। इथे मी गुलाबजामची तारबीर काहीही बनवणार नाही, तर त्यासाठी आपण घेऊया 2 कप पाणी। आता जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घेऊया। मीडियम फ्लेमवर असं हलवत राहून साखरेला वितळून घेऊया। आता पाक बनवायचा आहे तो असा बनवायचा की हाताला फक्त चिकट लागलं पाहिजे, जसं मध असतं ना अगदी तसंच। त्याचबरोबर आपण मस्त फ्लेवरसाठी 4 वेलची क्रश करून टाकूया। त्याचबरोबर टाकत आहे थोड्या केशरच्या काड्या। केशर ऑप्शनल आहे। साखर विरघळत आहे। थोड्याच वेळात साखर पूर्णपणे विरघळली आहे। या स्टेजला जर का तुम्ही बोटाने पाहिलं तर अजून पाहिजे तेवढा चिकटपणा आलेला नाही आहे। आता अजून ह्याला आपल्याला शिजवायचं आहे। उकळी येऊ द्यायची जेणेकरून हे थोडं घट्ट होईल। बघता बघता याला उकळी आलेली आहे आणि हे बघा असं बोटाला चिकट लागतं, परंतु तार नाही आहे। आता गॅस बंद करूया, कारण थंड झाल्यानंतर हे अजून थोडं घट्ट होईल। आपल्याला खूप जास्त घट्ट पाक नको आहे। 4 थेंब लिंबाचा रस घालूया, त्यामुळे क्रिस्टलायझेशन होणार नाही। आता यावर झाकण ठेवून याला बाजूला ठेवूया। आता नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। गॅसवर ठेवूया एक कढई। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया। तुमच्याजवळ तूप नसेल तर ऑइल पण घेऊ शकता। तुपाला कढईमध्ये पसरवूया। तूप वितळल्यानंतर घालूया 2 कप दूध। हा 1 कप आणि हा दुसरा कप। मी साधं रूम टेम्परेचरचं उकळलेलं दूध घेतलं आहे। गुलाबजाम परफेक्ट बनण्यासाठी घरातील एखादा कप सेट करा आणि सर्व मेजरमेंट्स तुम्ही त्यानेच घेऊ शकता। मी घरातील 1 कप सेट केला आणि त्याप्रमाणे 2 कप दूध घेतलेलं आहे। मध्यम आचेवर दुधाला उकळी येऊ द्यायची। आता हे बघा दुधाला उकळी यायला सुरुवात झाली आहे। या स्टेजला फ्लेमला अगदी लहान करा। इथे नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे 1 कप बारीकवाला रवा। वजनी मोजाल तर 150 ग्रॅम आहे। बारीक 0 नंबरचा रवा मी घेतलेला आहे, त्यामुळे गुलाबजामचं टेक्स्चर अगदी माव्यासारखं येतं। जर तुमच्याजवळ जाड रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या। आता रवा दुधामध्ये सर्व एकदम ओतायचा नाही, तर काय करायचं, एका हाताने दुधामध्ये रवा टाकूया आणि दुसऱ्या हाताने ढवळत राहायचं, म्हणजे गुठळ्या तयार होणार नाहीत। नाहीतर गुठळ्या मोडायचं एक्स्ट्रा काम लागेल। म्हणून हळूहळू थोडा थोडा रवा घाला आणि दुसऱ्या हाताने ढवळत राहा। गॅस फ्लेम अगदी लो ठेवा। पुन्हा थोडा थोडा रवा टाका आणि मिक्स करत राहा। त्यामुळे काय होईल की एकदम सॉफ्ट स्मूथ पीठ तयार होईल। काही वेळेला काय होतं की तुम्ही प्रथम कढईमध्ये रवा टाकला आणि नंतर वरून दूध टाकलं तर रवा पटकन दुधाला शोषून घेतो आणि गुठळ्या तयार होतात। म्हणून अशा तऱ्हेने बनवलं तर परफेक्ट बनेल। खूपच लवकर रव्याने दूध शोषून घेतलं आहे। एकदम सॉफ्ट पीठ आपलं तयार झालं आहे। आता पटकन गॅस बंद करूया। पीठ जास्त शिजवलं तर ते कडक होईल आणि कडक झालं तर गुलाबजाम बनवायला खूप त्रास होईल। रव्याचे पीठ हात लावण्या इतपत थंड झालं की मळून घ्या। याला जास्त थंड करायचं नाही, नाहीतर त्यावर कडक पापुद्रे यायला सुरुवात होईल। आता यावर टाकायचं 1 चमचा तूप। तुपाने काय होईल, आपले गुलाबजाम आतून एकदम सॉफ्ट तयार होतील। अशा तऱ्हेने तूप लावून हळूहळू मळून घ्यायचं, म्हणजे गुलाबजामवर छोटे छोटे क्रॅक्स येणार नाहीत। तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट रव्याचं पीठ आपलं तयार आहे।
आता गॅसवर ठेवा कढई, त्यात टाकूया तेल, गॅसला करूया अगदी लहान. आता ज्या आकाराचे लहान मोठे गुलाबजाम तुम्ही बनवू इच्छिता त्या आकाराचे बॉल्स बनवून घ्यायचे. हे 2 आकारात बनतात, एक गोल आणि एक लांबट. आता तुम्हाला कुठला आवडतो? चला गोलच बनवूया, कारण सगळ्यांना तर गोलच आवडतात. आता 2 तळहाताच्या मध्ये बॉल घेऊन एकदम गुळगुळीत बॉल बनवायचा. एकही क्रॅक पडू द्यायचा नाही, नाहीतर गुलाबजाम फाटून जाईल. लक्षात असू द्या की जर तुमचा रवा बारीक असेल आणि पीठ जर का व्यवस्थित छान मऊसर मळलेलं असेल तर तुमचे गुलाबजामचे बॉल सगळीकडून छान गुळगुळीत बनतील. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आता आपण दुसरा बॉल बनवूया. अशा तऱ्हेने सर्व गुलाबजाम आपण बनवून तयार करूया. हे बघा, मी सर्व गुलाबजामचे बॉल्स तयार करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता किती गुळगुळीत स्मूथ गुलाबजामचे बॉल्स आपले बनवून तयार झाले आहेत. आधी आपण गॅसवर जे तेल गरम करायला ठेवलं होतं त्यातून वाफ यायला सुरुवात झाली आहे. खूप जास्त तेल गरम करायची गरज नाही आहे, त्यामुळे फ्लेमला मीडियम करा. आता एक एक करून गुलाबजामचे बॉल्स तेलामध्ये सोडूया. एका वेळेस तेलामध्ये जास्त टाकू नका, खालून थोडेसे कडक झाल्यानंतर पलटी करायचे आहेत. गॅस फ्लेम लो आहे कारण तेल छान गरम आहे. ऑइल टेम्परेचरवर लक्ष ठेवावं लागतं, कारण जास्त गुलाबजाम बॉल्स आपण घातले तर तेलाचं टेम्परेचर खाली येतं, म्हणून थोडे थोडे टाकायचे, त्यामुळे ऑइलची हीट परफेक्ट राहील. गॅस फ्लेम एकदम लो पण करू नका, नाहीतर गुलाबजाम तेल शोषून घेतील. काही सेकंदातच हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता हळूहळू चमच्याने याला फिरवत राहा. तुम्ही पाहू शकता आपला एकही गुलाबजाम फाटलेला नाही आहे. तुम्ही जर का माझ्या पद्धतीने रव्याचे गुलाबजाम बनवाल तर तुमचे देखील एकदम परफेक्ट बनतील. मात्र एक लक्षात ठेवा, पिठाचे जेव्हा आपण बॉल्स बनवतो ना तेव्हा ते अगदी घट्ट दाबून दाबून बॉल्स बनवा. हलक्या हाताने बनवू नका, नाहीतर तेलात टाकल्यावर फाटू शकतात. आता हे घ्या, आपले जबरदस्त रव्याचे गुलाबजाम तयार आहेत. आता पाकामध्ये हे सर्व बॉल्स टाकून घेऊयात. हे बघा, आपले रव्याचे गुलाबजामला काय सुंदर रंग आलेला आहे. आता अर्धा तास गुलाबजाम पाकामध्ये झाकून ठेवायचे, म्हणजे पाक आतपर्यंत मुरला जाईल. अशा प्रकारे आपण सेकंड बॅचला पण फ्राय करून घेऊया. अर्धा तास झालेला आहे, चेक करूया. आपले रव्याचे झटपट होणारे गुलाबजाम बनवून तयार आहेत. हे बघा, गुलाबजामने पाक छान शोषून घेतला आहे, त्यामुळे छान फुलून आले आहेत. बऱ्याच जणांना माव्याचे गुलाबजाम आवडत नाहीत, त्यांच्यासाठी तर रव्याचे गुलाबजाम हा बेस्ट ऑप्शन आहे. तर मंडळी, कशी वाटली आजची रव्याच्या गुलाबजामची ही खास रेसिपी? जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक द्या. कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करणार आहात. आणि हो, मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत घरच्या घरी स्वयंपाक करत राहा आणि स्वादिष्ट खायला विसरू नका. धन्यवाद.